नगरची पब्लिक आहे ना, एक वेळेस ट्रॅफिक पोलिसाचं नाही ऐकणार, पण जेव्हा प्राणी रस्त्यावर चालतो ना, कोणीच पुढं नाही सरकणार. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. मी आपला मित्र संदीप काळे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज सकाळी जोडीदार आहे ना घरी आलता, म्हणलं आपल्याला काम आहे आज नगरला, तुला माझ्या संग झेंडावं लागेल. अरे म्हणलं असं कुठं असतंय वय, पण जोडीदाराच्या पुढं कोणाच चलत असते काय. त्याच्यामुळे निघालो नगरला. पहिल्यांदा गेलो आर्यंत मोबाईल शॉपीला, बरं का, लय फेमस दुकान आहे. तेव्हा म्हणलं इथं मोबाईल बघून घेतो बरं कसं काय. अरे म्हणलं मोबाईल तर लय भारी येतं, पण तू आलाय कशाला. तेव्हा लय बघ, हा मस्त पैकी ना कवर बदललंय, आपला मोबाईल अजून चांगला आहे, नंतर बघू. 30 रुपयाच्या लिंबाखालच्या गॉगलच्या मोडलेल्या कांडीसाठी 17 दुकानं हिंडल्यावर आपल्याला कुठं त्याची कांडी बदलून नाही भेटली. त्याला म्हणलं तू होती नंतर बघ, आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था कर. त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला घेऊन आला इथं पुरी भाजी खायला, त्याचसोबत कांदा लिंबू लोणचं सगळंच होतं. मग काय गाड्यानी मस्त मस्त ताव मारला. त्यासोबत आपण पोटभर खाऊन घेतलं बरं का. नंतर जायचं होतं ऑफिसला, पण ट्रॅफिक लागली ना तर कोणीच रस्त्यावरून अजिबात मागं पुढं हालत नाही बरं का. ऑफिसला आलो तर इथं बी जोडीदाराचंच काम होतं, मोबाईल अपडेट करायचा. तर एक मालिका बघितली. दिल्ली गेटला आलो, इथं बी जोडीदाराचंच काम होतं, अल्टर करायचं होतं काहीतरी, जर्किंग का काहीतरी. हे सगळं कामं करीत करीत आज त्याचं महत्त्वाचं जे काम होतं ना, ते होतं त्यांनी घेतली होती गाडी. आणि गाडीच घ्यायला आपण आज त्याचसोबत आलो होतो बरं का. मग एकंदरीत आजचा अख्खा दिवस जोडीदाराचं नावावर केला. मग दिवस कसा गेला, आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे इकडे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आणि आपले ब्लॉग आहे ना सकाळी 8:30 वाजता येत असतात बरं का. धन्यवाद.